श्रीराम समर्थ. श्रीराम भाग क्रमांक 161 161. श्रीराम. माझा आवाज येतोय ना? ऐकू सर्वांना? येतो छान स्पष्ट येते. श्रीराम. भगवंतानी पुढे काय उपदेश केला तो ऐकूया आपण. भगवंत म्हणतात की उद्धवा, तू मला अनेक गोष्टी विचारतोस, मी तुला सांगतोय. तुला अजून एक मी खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो. आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी काय करावं लागतं. अर्थात हा भागसुद्धा आपल्याला माहीत असेलच, परंतु भगवंत सांगतायत, परत अगदी ऐकूया. त्यांनी सांगितलं की अनेक गोष्टींनी माझी प्राप्ती होते किंवा प्राप्ती होण्याच्या जवळ जाऊ शकता, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सत्संग. सत्संगाला त्यांनी खूप महत्त्व दिलं आहे. भगवंत स्वतः म्हणतात की या सत्संगामुळे, बघा मागच्या अध्यायात पण त्यांनी म्हटलं होतं, या अध्यायात परत आलं आहे. परत त्यांनी म्हणलं आहे की सर्व आसक्ती नष्ट करणाऱ्या सत्संगामुळे भक्त मला जशा प्रकारे प्राप्त करू शकतो तसा तो मला इतर अनेक मार्गाने, म्हणजे जसं योग, सांख्य, धर्म, स्वाध्याय, तप, त्याग, इष्ट, आपूर्त, दक्षिणा, व्रते, यज्ञ, तीर्थे, नियम आणि यम इत्यादी साधनाने सुद्धा मिळवू शकत नाही. बघा काय सांगितलं, काय जबरदस्त सांगितलं की केवळ सत्संग जो आहे हा जर तुम्ही मिळवला तर तुम्हाला जे मिळतं ते इतके सगळ्या गोष्टींनी सुद्धा मिळू शकत नाही. इतकं म्हणजे इव्हन तरी म्हणलं यज्ञ आणि तीर्थसुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही. सत्संग अटेंड करणाऱ्या तीर्थापेक्षा सुद्धाही महत्त्व आहे. इतकं सत्संगाला महत्त्व आहे, म्हणून तो अटेंड करावा जास्तीत जास्त वेळा. मग तो कसा का असे ना, इथे म्हणतो आजसुद्धा आपला सत्संग आहेच आहे. भले लांब असलं तर काय आलं, पण सत्संग तर आपलं चालूच आहे. तुम्ही छान काही गोष्टी आम्हाला सांगतात, आम्ही तुम्हाला काही सांगतो आहे, काही मंत्र म्हणले आहेत. सत्संग सुरूच आहे नक्की. आणि सत्संग कुठल्याही प्रकारचा असेल तर तो तुम्ही जरूर घ्या, असं भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतायत. हेच आपल्याला अर्थात ब्रह्मानंद महाराजांनी पण सांगितलं आहे मोक्षप्राप्तीच्या रहस्यामध्ये की तुम्ही सत्संग जरूर अटेंड करा. सत्संगामध्ये तुम्हाला खूप काही मिळेल, यात शंका नाही. भगवंतांनी पुढे अनेक सांगितलं की सत्संग तुम्ही कराच करा, आणि हेही लक्षात ठेवा की तुमची वृत्ती त्याच्यामुळे नक्की बदलेल. नक्की वृत्ती तुमची त्यामध्ये फरक पडेल. जर सत्संग तुम्ही मनपूर्वक जर अटेंड केलात, त्यात जर भाग घेतलात, जितका तुम्ही सहभाग जास्त घ्याल तितकं तुम्हाला जास्त पुण्य लागेल. सत्संगाला बसलं तरी लागतंच आहे, परंतु त्यातसुद्धा तुम्हाला काही ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करता आलं, काही सक्रिय सहभाग देता आला तर तुम्हाला अजून जास्त त्याच्यामध्ये नक्कीच आनंद मिळेल आणि पुण्य पण मिळेल. जसं आज आपण सत्संग करतो, तुम्ही सगळे जवळपास सगळेच लोक याच्यामध्ये सक्रिय सहभागी आहातच ना. कोणी नामस्मरण करतं आहे, कोणी रामहृदय म्हणतं आहे. सगळे लोक आपापल्या परीने काहीतरी याच्यामध्ये पार्टिसिपेशन करतात आहेत. म्हणजे जसं भगवंतानी सांगितलं आहे त्या प्रकारे आपण करता आहातच. आपण स्वतः याच्यामध्ये सक्रिय सहभागी आहात. म्हणून हा सत्संगसुद्धा खूप चांगल्या प्रकारचाच आहे. आणि अर्थात हा सुद्धा भगवान श्रीकृष्णांचाच आपण उपदेश ऐकतोय, त्यांच्यावरतीच हा सगळा सत्संग आहे भगवंताचा. आणि अर्थात त्यांच्या कृपेनेच हे सगळं होतं, यात शंका नाही. आणि भगवंत म्हणून म्हणतात की तुम्ही सत्संग करत राहा, तुम्हाला कल्पना येत नाही अशा गोष्टी तुम्हाला मिळतात. जसं आपण ऐकलं की सांख्य, दान, धर्म, व्रत, तपश्चर्या कशानेच काय होत नाही, इतकं फक्त या सत्संगाने होतं. ते म्हणाले की भक्तीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. की भक्ती जर तुमची तीव्र असेल तर तुम्हाला अनेक गोष्टी बसल्या जागी मिळतात, कुठेही जायची गरज नाही. फक्त तुमची भक्ती मात्र खूप चांगली पाहिजे. त्यांनी म्हटलं की गोपिका ज्या आहेत त्यांची भक्ती सर्वात चांगली भक्ती आहे. त्यांची भक्ती अतिशय तीव्र भक्ती आहे. त्यांना माझ्याशिवाय इतर काहीही दिसत नाही, सुचत नाही. त्यांचा सर्व मीच आहे. ही त्यांची भक्ती सर्वोच्च भक्ती आहे. इतकंच कशाला तर भगवंताने हेही सांगितलं की जेव्हा रासक्रीडा केली गेली तेव्हासुद्धा ज्या ज्या गोपिकांनी त्याच्याबरोबर रासक्रीडा केली त्या सगळ्या मुक्त झाल्याच. परंतु जी येऊ शकली नाही अशी जी एक गोपिका होती, तिच्याविषयी त्या गोपिकाच म्हणाल्या की भगवंत आमची सखी नाही येऊ शकली, ते म्हणाले ती सर्वात पहिले मला येऊन मिळाली.
का तर तिची तीव्र इच्छाशक्ती, तीव्र भक्ती, प्रत्यक्ष सहवासात न जाता सुद्धा ती सर्वात पहिली मला येऊन मिळाली. म्हणजेच भक्तीला किती महत्त्व आहे आणि भक्ती किती तीव्रतेने करतो याला खूप महत्त्व आहे. की जी येऊ शकली नाही तिला किती तीव्र वियोग यातना झाल्या होत्या, तीव्र दुःख झालं होतं. ते दुःख म्हणजे एक प्रकारचं भक्तीच आहे, नाही का? आपल्यालाही कधी एखाद्या दिवशी एखादा सत्संग नाही अटेंड करता आला, काही अपरिहार्य कारणास्तव आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. अशी जर आपल्याला भावना आली की खरंच माझं चुकलं, आज मला इच्छा असून करता नाही आली, बघा त्या दिवशी तुम्हाला तुमचं मन भले तिकडेच असेल सत्संगामध्ये, भले शरीराने तुम्ही लांब असाल, पण असं जेव्हा घडतं तेव्हा तुम्हाला त्याचासुद्धा खूप फायदा मिळतो नसूनसुद्धा. कारण का की तुमचं मन तिकडे आकृष्ट झालेलं आहे आणि हे जे तुम्हाला दुःख होतं ते दुःख म्हणजेच भक्ती आहे एक प्रकारची. पण अशा प्रकारचं मला वाटलं पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की गोपीसुद्धा जे आहेत जेव्हा माझ्यापासून लांब जायचे तेव्हा वियोगाचं तीव्र दुःख व्हायचं आणि ते दुःख म्हणजे भक्तीच आहे असं भगवंतांनी सांगितलं. अशा प्रकारे भगवंतांनी भक्तीचं महत्त्व सांगितलं. म्हणून तर भक्तियोग हा महत्त्वाचा योग समजला जातो. सांख्ययोग आहे, अजून बरेच योग आहेत सगळ्या ठिकाणी भगवद्गीतेत पण, पण भक्तियोग हा सर्वात महत्त्वाचा योग मानला जातो. 12वा अध्याय खूप महत्त्वाचा आणि गाभा आहे असं समजला जातं, जो बहुसंख्य लोक आचरणात आणतात. हां, आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. मी म्हणेन आचरणात संपूर्णपणे आपण आणला असं तर काहीच प्रश्न नव्हता, पण सगळेच लोक तो आचरणात आणण्याचा प्रयत्न नक्की करत असतात, जो अत्यंत श्रेष्ठ असा योग आहे असं भगवंतांनी सुद्धा म्हणलं. भगवंत म्हणतात की तुम्हाला माहीत आहे परंतु मी परत सांगतो. त्यांनी म्हटलं की बघा, गंमत अशी आहे की जेव्हा या गोपिका माझ्या सहवासासाठी वेड्या झाल्या होत्या आणि मला सर्वस्व समजत होत्या की समजतात, लौकिकामध्ये विचार केला तर काय झालं की ती परस्त्री होती. लौकिकामध्ये त्या परस्त्रिया होत्या आणि तरीसुद्धा त्यातल्या काही गोपिका तर अर्थात विवाहितसुद्धा होत्या. असं असूनसुद्धा जार भाव होता. हा याला जार भाव म्हणला जातं, बरोबर आहे की जार कर्म म्हणलं जातं लौकिकामध्ये, की आपला पती असताना दुसऱ्या पुरुषाविषयीची आसक्ती ठेवणं किंवा आपली पत्नी असताना एखाद्या स्त्रीविषयी आसक्ती ठेवणं, हे सगळं जार कर्म झालं. भगवंत म्हणाले खरं पाहिलं तर लौकिकामध्ये ही जार भावना आहे, पण असं असूनसुद्धा त्या पवित्र झाला. कारण जार कर्म जरी दिसायला वरून असलं तरी भगवंताबरोबर त्यांना संग करायचा होता, हे महत्त्वाचा भाग आहे. म्हणून ते म्हटलं की इतका सत्संगाचा महिमा आहे की माझा सहवास जरी करायची इच्छा नुसती निर्माण झाली तुमच्या मनामध्ये भरपूर, तरी तुम्हाला खूप पुण्य मिळेल. भगवंताने म्हणलं की ज्याला भागवत ग्रंथ वाचायची इच्छा निर्माण होते किंवा ऐकायची इच्छा होते त्याच्या शरीरात मी प्रवेश करतो, कारण या ग्रंथामध्ये मी प्रवेश केला, असं भगवंतांनीच व्यासमुनींनी सांगितलं. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत की आज हा ग्रंथ आपण कित्येक दिवस झाला ऐकतो आहोत. ऐकण्याची इच्छा आहे, वाचण्याची इच्छा आहे, आपल्याला सांगण्याची इच्छा आहे आणि ही भगवंताची कृपाच आहे ना, कारण त्यांनी स्वतःच असं म्हटलं आहे, इच्छा निर्माण होणं म्हणजेच तुम्ही माझ्या जवळ आलात, असं भागवताचं महत्त्व आहे. आणि भगवंत अजून एक गोष्ट पण सांगतात की ते म्हणतात कर्म तुमची तुम्ही करत राहा, हे सगळं ठीक आहे, पण शरण माझ्याकडे अनन्य भावाने आले. मी लक्षात ठेवा, अनन्य भावाने माझी भक्ती करा. जी काय भक्ती करायची ते अनन्यतेने करा. अनन्यतेने केली तर मला लवकर पोचते. नाहीतर एरवी भक्ती करली तर पोचायला वेळ लागू शकतो, पण अनन्यता आली पाहिजे. अर्थात अनन्यता लगेच येत नाही, परंतु अनन्यता येऊ पण शकते, हे पण सत्य आहे. याचाही अनुभव पण घेतला असेल. पण अनन्यतेने भक्ती करण्याचा प्रयत्न करा. त्यांनी पुढे असंही म्हटलं, एक मिनिट जरा खिडकी लावतो, आवाज आला. हां, पुढे त्यांनी असंही म्हटलं,
भगवंत असं म्हणतात की बघ, अनेक गोष्टी आहेत भक्ती मार्गामध्ये ज्याच्यामुळे भक्ती होते. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग हा लक्षात ठेव की आपण भक्ती करताना आपल्या वाणीचा उपयोग जास्त करतो, बरोबर. आणि वाणी अर्थात 4 प्रकारामध्ये आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या 4 प्रकारची वाणी आहे. आणि या 4 प्रकारच्या वाणीचा उपयोग करून आपण भक्ती करतो. अर्थात जास्त वापर आपला वैखरी वाणीचा असतो, प्रश्नच नाही आहे. बाकीच्या वाणी आहेत पण त्याच्यामध्ये मध्यमा त्याच्यानंतर येते, पश्यंती त्याच्या खाली येते आणि सर्वात खाली येते परावाणी. अशा 4 वाणी आहे. उगम तर परावाणीतूनच होतो, परावाणीतूनच नाम शेवटी वरती येतं. आणि वैखरीमध्ये असल्याने वैखरीतून आपल्याला ते परत खाली न्यायचं आहे, वरून परत खाली जायचं आहे. प्रवास खालून वर आणि वरून खाली असाच प्रवास सगळा उलटसुलट आहे. आणि तेच आपल्यासाठी स्वर्गाचं दार आहे. परत खाली पोचणं म्हणजे स्वर्ग. आणि खालून जर वर परत आलो, वरच्या चक्रात जर गेलो आपण सहस्राच्या चक्रामध्ये, तर तिथे स्वर्गच आहे, स्वर्गद्वारच समजलं जातं. हा सगळा प्रवास असाच आहे, शरीरामध्येच आहे आपला प्रवास. परंतु तो सगळा प्रवास तसा होण्यासाठी आपली भक्ती जी आहे ती तीव्र पाहिजे, हे लक्षात ठेवा. की बाकी अन्य मार्ग जरी असले तरी ते कठीण मार्ग आहेत, अनेक योग मार्ग पण आहेत, बऱ्याच काही गोष्टी आहेत. पण ते बाकी मार्ग कठीण मार्ग आहेत आपल्यासाठी. ज्ञानमार्ग आहे, कठीण आहे. ज्ञान मिळवणं आणि ज्ञानावरती चालणं हे खूप कठीण आहे. म्हणून हे सगळे मार्ग आहेत ना, त्याच्याकडे आपण न जाता आपण भक्ती मार्गाकडे जावं, जो आपल्याला सांगितलेलं पण आहे. आणि भक्ती मार्ग हा सोपा आहे, परंतु सोपा जरी असला तरीसुद्धा काही गोष्टी आपण पाळल्या तर तो चांगला होईल. उद्धव म्हणाले, काय केलं म्हणजे भक्ती मार्गात लवकर वाटचाल करता येईल, सांग मला भगवंता. भगवंत म्हणाले, असं आहे की तुला तर माहीत आहे की 3 गुण महत्त्वाचे, सत्व, रज आणि तम. अर्थात हे 3 गुण आत्म्याचे नाही आहेत, लक्षात ठेव, हे देहाचे आहेत. देहाचे आपल्या हे 3 गुण आहेत, बुद्धीचे म्हणले तरी चालेल. 3 गुण आहेत, सत्व, रज, तम. आणि याच्यामध्ये अर्थात महत्त्वाचा गुण म्हणजे सत्वगुण आहे. सत्वगुण वाढवायचा आपल्याला आणि हे 2 गुण खाली गेले पाहिजेत. सत्वगुण वाढला तर तुझे ते गुण आपोआप हळूहळू कमी होतीलच, पण सत्व वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सत्वगुण जर भरपूर वाढला तर त्याच्यामुळे रज आणि तमाचा नाश हळूहळू होतो, लगेच होत नाही, पण हळूहळू होऊ शकतो. म्हणून सत्वगुण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अर्थात सत्वगुण वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, तिथे काय आपल्या औषध गोळ्या नाही आहेत की मला विटॅमिन XYZ कमी, बी विटॅमिन कमी आहे, बी विटॅमिनच्या गोळ्या खाल्ल्या, सी कमी आहे, सीच्या गोळ्या खाल्ल्या, सोपं आहे हल्ली. पण मग सत्वगुण कसा वाढवायचा, आहेत का काही गोळ्या अवेलेबल? नाही. गोळ्या जरी अवेलेबल नसल्या तरी तुम्ही आहार जो खाता तो खाल्ला तरी सुद्धा होऊ शकतं. फक्त ज्याच्यातून सत्वगुण वाढतील असा आहार घेतला पाहिजे, साधी गोष्ट आहे. ज्या आहारामधून रजो किंवा तमोगुण तयार होतात असा आहार आपण वर्ज केला पाहिजे, हा साधा भाग आहे. अध्यात्म मार्गात प्रगती करायची असेल तर आहार तुमचा जो आहे तो अत्यंत सत्वगुणी पाहिजे. जितका सत्वगुणी असेल तितका शुद्ध असेल तितकी तुमच्या अध्यात्म मार्गातली प्रगती लवकर होणार. समजा 2 व्यक्ती आहेत, दोघेही जण भक्त आहेत, दोघंही एकसारखी भक्ती करतायत, गृहीत धरा, पण एकाच्या आहारामध्ये तामसी पदार्थ आहेत, एक सात्विक फक्त आहार घेतो, कुठल्याही प्रकारचे तामसी आहार घेत नाही आहे. प्रगती अर्थात जो पूर्ण शाकाहारी किंवा पूर्ण सात्विक आहार घेतो याची पहिली होणार. अभ्यास दोघंही सारखाच करतायत, दोघांची भक्ती पण सारखीच आहे, परंतु गुण देण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा भगवंत गुण आहेत ते सात्विक आहारालाच जास्त देणार. तुमचं सत्वगुण जास्त लवकर वाढणार, त्यांचा तेवढा लवकर वाढणार नाही. कारण एकीकडे तुम्ही असात्विक तामसी आहार पण घेत आहात, त्यामुळे तुम्ही एकीकडे साधना करत आहात, एकीकडे नको असलेला आहार घेता आणि त्याच्यामुळे तुमचा जे आहे ते सत्वगुण परत खाली येतात, मायनस होतात सगळे. म्हणजे तुम्ही थोडक्यामध्ये
पथ्य पाळत नाही जे पाळायला पाहिजे. म्हणून शक्यतोवर शुद्ध आणि सात्विक आहार आपण घ्यावा असं भगवंतांनी म्हणलेलं आहे की नॉनव्हेज तर सोडा, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन कांदा लसूणसुद्धा खाऊ नये. जी लोक आपण बघा कीर्तनकार असतात, प्रवचनकार असतात, हे जेव्हा येतात तेव्हा ते सांगतात कोणाकडे जेवायला गेले तर जेवायला पण जात नाही तर कोणाकडे, ते फार ठराविक ठिकाणी जेवायला जातात आणि जिथे जातात तिथे सांगतात की कांदा लसूण न टाकता आम्हाला आहार पाहिजे. बघा तुम्हाला माहीत असेल ही गोष्ट. कारण का की सात्विकपणा मेंटेन झाला पाहिजे आणि सात्विकपणा वाढला पाहिजे. त्याशिवाय सांगणार कसं तुम्ही? तुमच्या वाणीमध्ये सुद्धा सात्विकता पाहिजे ना. तुमच्या वाणीमध्ये सात्विकता, तुमच्या शरीरात सात्विकता, तुमच्या वृत्तीत सात्विकता, तुमच्या देहबोलीमध्ये ज्याला आपण म्हणतो की काय म्हणता येईल पर्सनॅलिटीमध्ये पण सात्विकता पाहिजे. बघितल्यावर असं वाटलं पाहिजे अरे मनुष्य किती सात्विक आहे. मग ही सात्विकता दिसण्या इतकी येण्यासाठी जास्तीत जास्त आपण सात्विक पदार्थच खाल्ले पाहिजेत. जर आपण असात्विक खात असू तर हळूहळू त्याचा त्याग केला पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण सांगता आहेत. कोणाला? तर उद्धवाला हे ते सांगता आहेत. ते म्हणतात की काही लोक खूप प्रशंसा करतात श्रेष्ठ लोकांची. जे प्रशंसा करणारे असतात ते सात्विक असतात. काही लोक कारण नसताना उपेक्षा करतात, यांच्यामध्ये राजसगुण रजगुण जास्त असतात. आणि जे लोक इतरांची सतत निंदा करत असतात ना त्यांच्यामध्ये तमोगुण जास्त असतात. साधारणपणे असं असतं असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणून मनुष्याचा आपल्याला थोडासा अंदाज घ्यायचा असेल सात्विकतेचं, त्याचं एक त्यांनी फक्त छोटंसं उदाहरण दिलं की अशा काही गोष्टी आहेत. त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की त्या मनुष्यामध्ये सात्विक गुण जास्त आहेत का रजगुण जास्त आहेत का तमोगुण जास्त आहेत, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो असं भगवंतांनी सांगितलं. सत्वगुण जर खूप निर्माण झाला तर अर्थात त्यांनी सांगितल्याप्रमाणे बाकीचे गुण जे आहेत ते अर्थात कमी होतात किंवा ते जळून खाकसुद्धा होऊ शकतात. ज्याच्यामध्ये खूप रजोगुण निर्माण होतात किंवा रजोगुण वाढत असतात त्याच्या मनामध्ये सतत काही ना काहीतरी इच्छा आणि आकांक्षा येतात. ज्याच्या मनामध्ये सारख्या इच्छा आणि आकांक्षा येतात त्यांनी समजावं की माझ्यामध्ये रजोगुण जास्त आहेत. कधी मला समाधान नाही, एक वस्तू मिळाली की दुसरी पाहिजेच, तिसरी पाहिजे, चौथी पाहिजे, सतत काहीतरी पाहिजे असं ज्याला वाटतं तरी समजायचं की माझ्यामध्ये रजोगुण भरपूर आहेत, नुसते नाही आहेत. सगळ्यांमध्ये असतील पण जास्त रजोगुण आहेत. हा त्याचा अर्थ काय की सतत काहीतरी पाहिजे हे वाटणं म्हणजे रजोगुण आहे. आणि म्हणून आपण स्वतःच हे ठरवलं पाहिजे की माझ्यामध्ये गुण कुठले आहेत, मी कशा प्रकारचा माणूस आहे याचा आपण स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्यावरती इलाज केला पाहिजे. भगवंताने असंही सांगितलं पुढे की तू माझी एखादी प्रतिमा घे, माझं एखादं चित्र घे, मी तिथे आहे समज आणि माझ्यामध्ये मन स्थिर करण्याचा प्रयत्न कर. अशा प्रकारे दररोज थोडासा प्रयत्न करत राहा. हळूहळू तुला अनुभव येतील काय व्हायचं ते. पण असा प्रयत्न म्हणजे थोडक्यात ध्यान करा असं त्याने इनडायरेक्टली सांगितलं या ठिकाणी की थोडंसं एखादी तुमची आवडीची प्रतिमा निवडा भगवंताची आणि त्याच्याकडे रोज थोडा वेळ शांतपणे बसत बघा. बसलात थोडा वेळ तरी खूप छान होईल. जप करा, आनंदाचाच भाग आहे. असं करण्याचा प्रयत्न करा पण शांतपणे बसून केलं पाहिजे, कुठल्याही घाई गडबड नसावी. भगवंताने असं म्हटलं की काही साधक असतात त्यांची खूप चांगली प्रगती होते, म्हणजे ते सिद्ध बनतात. जसं साधकांच्या 3 अवस्था आहेतच, बद्ध असतात, मुमुक्षु असतात, साधक बनतात आणि नंतर सिद्ध बनतात. सर्वात शेवटची अवस्था सिद्ध बनतात, बरोबर आहे. आणि सिद्ध जो बनतो त्याला आपल्या देहाचं भान असत नाही. तो जो आहे
देह म्हणायला आहे का तर आहे, पण देहाकडे त्याचं काहीही लक्ष नसतं. त्याला काही फार काही सुंदर कपडे घालावे असं वाटत नाहीत, किंवा तो वस्त्राकडे जरी लक्ष दिले तरी त्याच्याकडे त्याचं फार कमी लक्ष असतं. बस घालायला पाहिजेत म्हणून घालत असतो. त्याचं फक्त लक्ष एकाच ठिकाणी असतं, ते म्हणजे भगवंताकडे असतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी तो यांत्रिकपणे करत असतो, कामाचा भाग म्हणून. पण तो खऱ्या अर्थाने त्याची अवस्था, त्याने असं म्हणलं की गंमतशीर वर्णन केलं की मदेरेने धुंद झालेला मनुष्य कसा असतो. त्याला कशाची धुंदीमुळे त्याला काहीच आठवत नाही, की तो आपल्या स्वतःच्या जगातच असतो. तसं सिद्ध जो असतो त्याची अशी अवस्था असते की देह असला तरी देह वरवरच आहे, त्याचं लक्ष पूर्णपणे भगवंताकडे असतं. त्याला कशाची शुद्ध नसते, म्हणायला फक्त हा शुद्धीवर असतो. अन्यथा तो पूर्णपणे भगवंताशी मनाने रत झालेला असतो. आणि अशा अवस्थेत जो मनुष्य असतो त्याला सिद्ध अवस्था असं मानलं, की सिद्ध हे या अवस्थेमध्ये असतात. त्याला आपल्या देहाचं काहीच वाटत नसतं. देहाला काय दुःख झालं, काय झालं, देहाला काय लागलं, त्याला काहीही फरक पडत नाही. तो अत्यंत अशा प्रकारे बघत असतो की तो देह आणि मी वेगळा आहे, अशी त्याची ठाम भावना असते. आणि म्हणून त्याला देहाचं काही वाटतच नसतं. काही जरी झालं तरी देहाविषयी त्याला काहीही वाटत नसतं. जसं रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण आहे की रामकृष्ण परमहंसांना कॅन्सर झाला होता, घशाचा कॅन्सर झाला होता. अर्थात कॅन्सर झालेल्या व्यक्तीला किती वेदना होत असतात आणि काय होत असतात आपल्याला माहिती आहे. आणि घशाचा कॅन्सर इतक्या वर्षापूर्वी झाला होता, तेव्हा त्या मेडिसिन्स पण जास्त नव्हती. अर्थात घशाचा कॅन्सर झाल्यावरती वेदनाही त्यांना होत होत्या, पण ते काहीच औषधपाणी विशेष घ्यायचे नाहीत. शिष्य फार मागे लागायचे, हे घ्या औषध, ते म्हणायचे तुम्हाला पाहिजे आणा, तुमची इच्छा असेल तर मी घेतो, पण मला काय औषधपाणी करायचं नाही, असंच ते म्हणायचे. आणि वेदना सहन करायचे. तेव्हा एक दिवस त्यांना एक शिष्य म्हणाला, ठाकुर जी आप तो इतने बड़े भक्त है काली माता के, अरे अगर आपने काली माता को ये कहा कि माते मेरी इस बीमारी को आप दूर करो, तो वो तो दूर करेगी. कारण तुमच्या कृपेने अनेक लोक बरे झालेत. इतकी शक्ती तुमच्यामध्ये आहे की तुम्ही काली मातेला सांगितलं तर इतरांचे रोग आजपर्यंत बरे गेलेत. असं जर काली माता तुमचं ऐकते इतकं, तर जर तुम्ही सांगितलं की माझा हा जो काय रोग आहे तो बरा करते, नक्की बरा करणार, खात्री होती त्यावर. हे का करत नाही तुम्ही, आप क्यों नाही करते ऐसा. त्याच्यावर त्याने शांतपणे उत्तर दिलं, अरे काय झालं आहे मला. तो म्हणाला तुम्हाला कॅन्सर झाला ना घशाचा, मग त्याच्याने काय झालं आहे. तो मला कुठे झालं आहे, मग कोणाला झालं आहे. अरे मला नाही झालं आहे, अरे ह्या देहाला झाला आहे, तो मी वेगळा आहे देहापेक्षा, मला काय त्याचा त्रास आहे. देहाला झालं आहे ठीक आहे, तो थोडंसं काय दुखत असेल, पण ते सगळं देहाला होतं आहे, मला काय होत नाही, मी आतमध्ये व्यवस्थित आहे. आणि जर त्याला होत असेल तर होऊ दे ना, काय फरक पडतो. तो त्याचं काम करतो, मी माझं काम करतो आहे, काही नाही आहे. म्हणून मी काही प्रार्थना करणार नाही, प्रार्थना करायची गरजच नाही आहे. असं उत्तर त्याने दिलं. बघा किती उत्तर तर बरोबर आहे, पण असं उत्तर देणं किती कठीण आहे सांगा मला. की देहाला अशा प्रकारचा यातना होत असून सुद्धा ते म्हणतात मला काय होत नाही, ते देहाला होतं, मी वेगळा आहे. हां करेक्ट, देहबुद्धी संपली. जेव्हा आपल्याला वाटतं हे सगळं मला होतं आहे, माझं आहे, असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत आपली देहबुद्धी शिल्लक आहे. देहबुद्धी संतांची संपते किंवा संपलेली असते, म्हणून ते संत बनतात. आपल्याला ते देहात दिसतात, पण ते देहातीत असतात, देहातीतच आहेत. सगळं देहातीत आहे म्हणलंच आहे ना गणपतीला, तम देहत्रयातीत आहे. तसं ते देहाच्या पलीकडे आहेत खरं पाहिलं तर. फक्त आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी देह धारण केलं आहे. कारण आपल्याला हे सूक्ष्मातलं मार्गदर्शन कुठे समजतं, नाही समजत ना आपल्याला. आपण म्हणतोच की आम्हाला मार्गदर्शन पाहिजे, लौकिकातून मार्गदर्शन आपल्याला लागतं. म्हणून तर देहातला आपल्याला व्यक्ती लागते की ज्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन घ्यावं लागतं. अर्थात मग सद्गुरूंना माहीत असतं की माझे जे शिष्य आहेत, माझं सूक्ष्मातलं मार्गदर्शन त्यांना
नाही पोचत, कारण त्यांची तेवढी अजून तयारी झालेली नाही आहे. आणि म्हणून तेच त्यांना काळजी असते, म्हणून तेच कुठल्या तरी लौकिकातल्या एखाद्या व्यक्तीला पुढे करतात आणि आपल्या शिष्याला मार्गदर्शन देतात. अर्थात ही गोष्टसुद्धा जेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा होते तेव्हाच मार्गदर्शन मिळतं. आणि हे सगळं आपले सद्गुरूच करत असतात. त्यांना काळजी असते आपल्या शिष्याची की हा पुढे कसा जाईल. परमेश्वराला काळजी असते आपल्या भक्ताची, तो पुढे कसा जाईल. आणि म्हणून ते त्याला मार्गदर्शन या नाही त्या मार्गाने करत असतात, असं भगवंतानी सांगितलं आहे. भगवंत म्हणतो आहे की अशा प्रकारे मी तर मदत करत असतो, पण लक्षात ठेवा की आपण वेगळे आहोत याचं भान असलं पाहिजे. मी वेगळा आहे, माझं शरीर वेगळं आहे, ही भावना हळूहळू का होईना आमच्यामध्ये यायला पाहिजे. ती जितकी जास्त येईल तितकी माझी प्रगती झाली. हा एक मोजमाप आहे, दंडक आहे की जोपर्यंत आपल्याला देहभावना जास्त वाटते, देहबुद्धी आपली खूप आहे शिल्लक, हा त्याचा अर्थ झाला. ती हळूहळू कमी झाली पाहिजे आणि कमी होते, यातही शंका नाही. हळूहळू आपली देहबुद्धी नक्की कमी होते. जितकी आणि जशी आपण भक्ती करू तसं हे हळूहळू होत राहतं, यात शंका नाही. आणि राहिला भाग देह पडण्याचा. ते म्हणतात की जोपर्यंत या जन्मातले तुमचे सगळे कर्माचे फळं संपत नाहीत, भोगायचे किती ते परमेश्वराने ठरवून ठेवलं आहे. की जसं आपण एखाद्या प्रवासाला निघतो तर तिकीट काढतो. मला दादरला जायचं आहे, मला अंधेरीला जायचं आहे, मला बोरिवलीला जायचं आहे, मला चर्चगेटला जायचं आहे, तिकीट काढतो आपण. म्हणजे मला किती स्टेशनला जायचं हे मी ठरवतो ना. मी जर दादरचं तिकीट काढलं असेल तर मी अंधेरीला उतरत नाही. मी बोरिवलीचं तिकीट काढलं असेल तर मी पुढे पण जात नाही, अंधेरीला पण जात नाही, अलीकडे पण उतरत नाही आणि परी मी त्याच स्टेशनला उतरतो ना. म्हणजे किती प्रवास करायचा मी ठरवलेला आहे. तसा माझ्या जीवनाचा प्रवास किती व्हायचा आहे हे परमेश्वराने ठरवून ठेवलेलं आहे प्रत्येकाच्या. त्याच्या कुठल्या स्टेशनपर्यंत त्याला प्रवास करायचा आहे आणि कधी त्याला उतरायचं हे परमेश्वराने ठरवलेलं आहे. त्यामुळे ते फक्त त्यालाच माहीत असतं की कुठपर्यंत आणि कधी प्रवास करायचा आहे. हा भाग आपण ठरवू शकत नाही, आपल्या ठरवण्याला काही अर्थ नसतो. हे पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. हे तर सर्व संतांनी पण सांगितलं आहे. महाराज पण असंच म्हणाले की या गोष्टीचा तुम्ही जास्त विचार करू नका, जे काय व्हायचं ते बरोबर होईल. मला माहिती आहे काय होणार प्रत्येकाचं ते, पण ते आपल्याला पटलं पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे की जे काय व्हायचं ते बघा महाराज, हा माझा विषय नाही, हा तुमचा विषय आहे. जे काय असेल ते हो दे, मी माझं कर्म करत राहणार, तुमची भक्ती करत राहणार. कारण खरोखर ह्या गोष्टीचं जजमेंट कोणालाही येऊ शकत नाही. डॉक्टरना तर कधीच येत नाही. डॉक्टर स्वतःच सांगतात कधी कधी काय नाही, आम्ही इलाज करतो पण आम्हाला माहीत असतं काय होईल की नाही आम्हाला स्वतःलाच खात्री नसते. फक्त ते पेशंटला बोलत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की आपली मर्यादा काय आहे ते. आणि अशा अनेक गोष्टी घडलेल्या पण आहेत की महाराजांच्या काळात सुद्धा असं एकदा घडलेलं की एक कोणीतरी असाच व्यक्ती आजारी होता आणि डॉक्टर येऊन त्याला म्हणाले की ह्याचे आता फार दिवस राहिले नाहीत, अगदी आता संपलंच ह्याचं जीवन. नंतर महाराज गेले भेटायला, तेव्हा त्या घरातल्या लोकांनी सांगितलं अहो आत्ताच येऊन गेले. त्यांनी सांगितलं की संपलं आहे ह्याचं. म्हटलं महाराज म्हटले कोणी सांगितलं तुला हे? नाही म्हणे ते अमके अमके कोण डॉक्टर वैद्य कोणते आले होते. ते म्हटले त्याला काय समजतं, त्याला काय समजतं, या गोष्टीचं ज्ञान त्याला नाही. हे भल्याभल्याला सांगता येत नाही, तो जगणार आहे, काळजी करू नको. आणि खरोखर तो मनुष्य भरपूर जगला नंतर, की ज्याला डॉक्टरने सांगितलं होतं की मी काही दिवसामध्ये हा जाणार आहे, तो मनुष्य अनेक वर्ष जगला. कारण काय की महाराज म्हणालेच की याचं हे फक्त कोणाला समजतं, संतांना समजू शकतो, परमेश्वराला समजू शकतो. बाकी कोणालाही हे सांगणं अशक्य आहे की कोण कसा आणि किती दिवस जगेल. डॉक्टरांचं प्रेडिक्शनसुद्धा बरोबरचंच असतं बऱ्याच वेळा. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही भरोसा परमेश्वरावर ठेवा, आपल्या गुरूंवर ठेवा. या गोष्टीचा विचार करायचा भाग सोडून द्या आणि तुमचं कर्म करत राहा, भक्ती करत राहा. जोपर्यंत तुमचं या पृथ्वीतलावर तुमची काय काय गोष्टीचा भोग घ्यायचा आहे जे ठरलेलं आहे ते पूर्ण भोग झाल्याशिवाय
तुम्ही शरीर सोडू शकत नाही. यू कॅनॉट डू इट ऑन युअर ओन. जेव्हा सगळी कर्म या जन्मातली काय भोगायची ते जे काय तुम्हाला बरोबर दिलेले आहेत बांधून, ती जेव्हा भोगून होतील तेव्हाच तुम्हाला अलाउड आहे शरीर सोडायला. तोपर्यंत कितीही काही केलं तर काही गोष्ट होणार नाही. हे पक्क ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे. भगवंतांनी सांगितलं की हे सगळं जे आहे ते सुनिश्चित आहे. आपण फक्त त्याचा विचार न करता प्रत्येक क्षणाचा उपभोग घेतला पाहिजे चांगल्या गोष्टीसाठी. उपभोग म्हणजे खाणं पिणं आणि फिरणं नाही. फक्त भगवंताचं नाम घ्या, भगवंताची भक्ती करा. वेळ किती आहे कोणाला माहीत नाही. वेळेचा सदुपयोग करा. कधीही भगवंत म्हणतात तुम्ही जिथे कुठे जाल मला आठवण ठेवा, माझं अनुसंधान ठेवा. अनुसंधान जरी माझं राहिलं तरीसुद्धा भक्ती केल्यासारखीच आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अनुसंधानाला महत्त्व. महाराज पण तेच सांगतात की नाम तर घ्याच, पण निदान अनुसंधान राहिलं तरी हरकत नाही. अनुसंधान राहिलं तरीसुद्धा तुम्ही माझी भक्ती केल्यासारखंच आहे, हे नक्की आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे भगवंताने खूप उपदेश केला उद्धवाला, अनेक प्रकारे उपदेश केला. आणि उद्धव हा सगळा उपदेश ऐकतोच आहे. भगवंत वेगवेगळ्या प्रकारे त्याला वेगवेगळा उपदेश करतायत, भगवंत सांगतायत, तो ऐकतोय. पुढे भगवंताने त्याला हे पण सांगितलं की बाबा रे, अजून एक गोष्ट कर. तू काय करशील तर थोडंसं ध्यानधारणा पण करत जा. ध्यानधारणा केल्याने सुद्धा तुझी खूप चांगली भक्ती होऊ शकते. आता ध्यानधारणा करणं हे कठीण आहे. कशी करावी ध्यानधारणा आपल्याला थोडं माहीत असतं. त्यांनी सांगितलं की ध्यानधारणा कसं करायचं हे मी तुला सांगतो. की माझी एखादी चांगली प्रतिमा किंवा एखादी अशी गोष्ट समोर ठेव, तिच्यावरती दृष्टी स्थिर कर. तिचं जे काही रूप आहे ते संपूर्णपणे डोळ्यामध्ये तू घे. नंतर डोळे बंद कर आणि नंतर ते रूप आणण्याचा प्रयत्न कर. हे करत असताना नासिकाग्रावरती आपले लक्ष केंद्रित कर. मनामध्ये निर्विकार होणं तर कठीणच आहे, परंतु निदान नाम घेतलंच मनामध्ये तर फारच चांगली गोष्ट आहे. नाम ध्यान केलं तर खूप चांगली गोष्ट आहे. असं करण्याचा प्रयत्न कर की असं कर, हेही भगवंताने सांगितलं आहे उद्धवाला. ते म्हणले अशा प्रकारे जर तू हे जर थोडंसं ध्यान जर दररोज केलं असतं तर तुला हळूहळू आपोआप समजेल की काय तू करतोयस ते. जसं अनेक मार्ग त्यांनी सांगितलेत, पण या सगळ्या मार्गावरती आपण स्वतः हे करून बघितल्याशिवाय आपल्याला कुठलाही अनुभव येणार नाही. भगवंतांनी भागवतात सांगितलं की ध्यान करा. तुम्ही करा सांगितल्यावरती आपण करून बघायला हरकत नाही. काय होणार आहे जास्तीत जास्त? जमणार नाही, याच्यापेक्षा काय होणार आहे? आणि जमणार नाही असंही होणार नाही, जमू शकेल. फक्त सातत्याने करावं लागेल तुम्हाला. सातत्याने तुम्ही जर बसलात तर हेही करू शकाल. आणि ध्यान तुम्ही तुमच्या गुरूंचं केलं तरी पण चालू शकतं, भगवंताचं केलं तरी पण चालू शकतं. पण कुठली तरी एकच गोष्ट तुम्हाला निवडायची. आयदर तुम्ही तुमच्या उपास्य देवतेचं करा, कृष्णाचं करा, किंवा तुमच्या गुरूंचं करा. यापैकी कोणाचं जरी तुम्ही ध्यान केलं तरीसुद्धा चालू शकेल. आणि जोडीला अर्थात नाम घ्या. आपण त्या नाममार्गामध्येच आहोत बहुसंख्य लोक. त्यामुळे भगवंताचं नाम म्हणजे भगवंतच आहेत ना. रूप आपल्या डोळ्यासमोर येणारच आहे. जर नाम तुमच्या मनात आलं तर भगवंताचं रूप दिसणारच आहे आपल्याला. आणि त्यातून जर तुम्ही प्रतिमा ठेवली असेल तर दिसेलच दिसेल. अशा प्रकारे भगवंत म्हणतात की तुम्ही हे पण करा. की भक्ती मार्गामध्ये ध्यान मार्ग पण एक येतो. म्हणजे जे अनेक मार्ग आहेत त्याच्यापैकी काही वेळ आपण जसं भजन करतो, कीर्तन करतो, श्रवण करतो, नाम घेतो, उपासना करतो, अनेक मार्गाने आपण काही गोष्टी करतो. तसं तुम्ही एक थोडा वेळ ध्यान पण करा. ध्यान केल्याने सुद्धा तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी मिळू शकतात. ध्यान मार्गामध्ये पण खूप शक्ती आहे, खूप शक्ती आहे ध्यान मार्गामध्ये. पण ते करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे सातत्य पाहिजे. सातत्याने जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला त्याचा नक्की अनुभव येईल, यात शंका नाही. आणि ध्यान करताना अर्थात त्यांनी काही गोष्टी अजून पण सांगितल्या आहेत. शक्यतोवर आसन घेऊन ध्यान करा.
विशिष्ट आसन घ्या, विशिष्ट जागा निवडा, विशिष्ट वेळी केला तर अजून चांगलं. प्रतिमा बदलू नका. शक्यतोवर ध्यान ब्रह्ममुहूर्तावर करण्याचा प्रयत्न करा. अर्थात इतर वेळी केलेलं पण चालतं. नाही मला जमत ब्रह्ममुहूर्तावर उठणं, ठीक आहे, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा उठा, पण थोडा वेळ असंही करून बघा. 15 मिनटं, अर्धा तास, किती बसता येईल बघा. ध्यान करणं केल्यावरती तुम्हाला अंदाज येईल की किती वेळ मी ध्यान करू शकतो किंवा करू शकते. करून बघा. आणि हे खूप फायदेशीर आहे, यात शंका नाही आहे. ध्यान खूपच फायदेशीर असतं, लक्षात ठेवा. ध्यान आणि नाम हे जर तुम्हाला कॉम्बिनेशन जमलं, नामध्यान जर तुम्ही करू शकलात तर तुम्हाला खूप चांगला अनुभव येऊ शकतो. खूपच चांगला भाग आहे. तेव्हा हे सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. भगवंताने हे या अध्यायामध्ये सांगितलं की तुम्ही ध्यान पण करा आणि ध्यानविधी सांगितलं आहे. अर्थात आसन घेऊन बसल्यावरती आपल्याला माहीतच आहे की आपण मांडी घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना मांडी घालणं शक्य नाही त्यांनी अर्थात सुखासनात बसायला हरकत नाही, किंवा तुम्ही खुर्चीवर बसलं तरी पण चालू शकतं, असं काही नाही. फक्त आसन असावं शक्यतोवर. आणि पाठीचा कणा नेहमी सरळ असावा, हा एक महत्त्वाचा भाग आहे. पाठीचा कणा सरळ ठेवून तुम्ही खुर्चीवर बसला तरी चालेल, पण मग ती जी काही प्रतिमा आहे ती आपल्या समोर येईल चेहऱ्याच्या, अशा प्रकारे पाहिजे, हे लक्षात ठेवा. तुम्ही ती प्रतिमा तुमच्या खाली असता कामा नये. तुमचं आसन कधीही वर असता कामा नये, लक्षात ठेवा. परमेश्वराच्या किंवा देवाच्या गुरूंच्या पेक्षा आपलं आसन नेहमी खाली असावं, वर असता कामा नये. वर असलं तर ते बरोबर नाही आहे. समान पातळीवर सुद्धा एक वेळ चालेल की आपल्या चेहऱ्याच्या बरोबर समोर त्यांची प्रतिमा दिसली तर खूप चांगली गोष्ट आहे. ध्यान करणं सोपं जाईल. आणि मग तुम्ही अशा प्रकारे सरळ पाठीचा कणा न वाकवता शांतपणे जर बसलात आणि जर भगवंताकडे बघितलं किंवा तुमच्या गुरूंकडे बघितलं, त्यांचं ध्यान केलं, त्यांचं दिलेलं नाम जर आठवलं, मनात घेतलं, तर खूप तुम्हाला चांगला अनुभव येऊ शकतो. अर्थात जसं मी आपल्याला म्हटलं की हे सगळं करत असताना तुमच्या शरीराची कुठलीही हालचाल होता कामा नये. जप माळसुद्धा तुम्हाला हातामध्ये घ्यायची नाही. माळ फक्त गळ्यामध्ये असायला हरकत नाही, परंतु माळ हातात घेऊनसुद्धा आपल्याला जप करायचा नाही. अशा प्रकारे जर आपण थोडंसं ध्यान केलं तर तेही आपल्याला नक्की उपयोगी पडेल, असं भगवंत म्हणतात, म्हणजे नक्कीच बरोबर असणार. अशा प्रकारे भगवंताने हाही एक सांगितलं आहे ध्यानविधी की तुम्ही ध्यानसुद्धा जरूर करा. सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही गुरूंचा अर्थात आशीर्वाद जरूर घ्या. गुरूंचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट तुमची यशस्वी होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून गुरूंचं ध्यान केलं तरी पण चालू शकेल. कोणाचा करायचा हा निर्णय त्यांनी आपल्यावर सोडला आहे. ते म्हणाले तुम्ही कोणाचंही करा, गुरूंचं करा, तुमच्या उपास्य देवतेचं करा किंवा भगवान श्रीकृष्णांचं केलं तरी पण चालू शकेल, काही प्रश्नच येत नाही. कृष्णम वंदे जगद्गुरुम म्हणलंच आहे, बरोबर आहे, तोही काय प्रश्न येत नाही. पण करा जरूर, असं तरी सुचवलं आहे. तेव्हा आपण करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे. नसेल करत आपण ध्यान तर करून बघा कसं वाटतं ते. जे आपण ऐकतो ते करण्याचा आपण प्रयत्न जरूर करावा. भगवंत म्हणाले की अशा प्रकारे अनेक मार्ग मला मिळवण्याचे आहेत. हे सगळे भक्ती मार्ग आहेत, पण हे सगळे सोपे मार्ग आहेत. इतर मार्ग माझे जे आहेत ते कठीण आहेत. मी सगळे सोपे मार्गच तुला सांगतो, आणि या सोप्या मार्गाने तू किंवा कुठलाही भक्त जो आहे तो मला मिळवू शकतो. आणखीन एक भगवंताने भक्तीमध्ये एक गोष्ट सांगितली आहे की ते म्हणतात की भक्ती तुम्ही जेव्हा करत असता, भक्ती मार्गाने जेव्हा माझी उपासना करता, तेव्हा थोडासा भाव निर्माण होण्याला खूप महत्त्व आहे. भाव निर्माण व्हावा. जो काही वेळ तुम्ही उपासना कराल, समजा मी 15 मिनटं करतोय, अर्धा तास करतोय, 1 तास उपासना करतोय, कुठल्याही मार्गाने, इतके नवविधी भक्तीचे मार्ग आहेत, कुठल्याही मार्गाने जरी ध्यान केलं, काही जरी केलं तरी पण त्यांचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण काळामध्ये तुम्हाला एकदा तरी तुमचं मन जे आहे ते भावूक व्हायला पाहिजे.
भक्तीमुळे तुमचं शरीर पुलकित व्हायला पाहिजे, तुमचं चित्त जे आहे ते द्रवायला पाहिजे, तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू यावेत, सद्गदित तुम्ही व्हावत, असं तुम्हाला थोडं एकदा तरी व्हावं. कारण हे होण्याचा अर्थ असा आहे की आपल्या भक्ती खऱ्या अर्थाने जी आहे ती वाढलेली आहे आणि भावपूर्णता आपल्यामध्ये आली, आणि भावपूर्णता आली तर अर्थात आपली भक्ती खूप चांगली होते. मग त्याच्यानंतर भावपूर्णता आल्यानंतर तुम्ही काही करा, तुम्ही ध्यान करा, तुम्ही नाम घ्या, तुम्ही भजन म्हणा, तुम्ही अजून काही म्हणा, त्याला एक वेगळ्या प्रकारची शक्तीच निर्माण होते. म्हणून भगवंतांनी स्वतः म्हणलं की तुम्ही हे सुद्धा तुमच्यामध्ये ही भावना आली पाहिजे. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक गोष्ट घडत नाही. काय घडत नाही बघा, त्यांनी स्पष्ट म्हणलं आहे की भक्ती नसेल तर फक्त तपश्चर्या किंवा फक्त ज्ञान तुम्हाला पवित्र बनवत नाही. तुम्हाला जर तुमचं चित्त जर पवित्र करायचं असेल, शुद्ध करायचं असेल, तर काय व्हायला पाहिजे, तुमच्या डोळ्यात अश्रू यायला पाहिजे, तुमची वाणी सद्गदित झाली पाहिजे, तुमच्या शरीरावर अर्थात जे आहे ते रोमांच आले पाहिजे. अशा प्रकारे तुमची जेव्हा अवस्था होते तेव्हा तुमचं अंतःकरण शुद्ध होतं किंवा शुद्ध व्हायला सुरुवात होते. आणि भक्तीने जोपर्यंत हे घडत नाही, जोपर्यंत तुमचं शरीर पुलकित होत नाही, चित्त द्रवत नाही, आनंदाश्रू येत नाहीत, तोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही. पूर्ण शुद्ध करायचं असेल ते हे होणं ऑब्लिगेटरी आहे असं भगवंतानी म्हणलं आहे. त्यामुळे ही अवस्थासुद्धा आपली येऊ शकते. अर्थात काय आपण हा अनुभव घेतला जाईल, ही पण अवस्था येते असं काही नाही, पण ती यायला पाहिजे. ती येण्यासाठी आपण खूप प्रयत्न केला पाहिजे. ह्याच्यासाठी मनपूर्वक भक्ती केली पाहिजे, एकाग्र चित्ताने भक्ती केली पाहिजे, तीव्रतेने भक्ती केली पाहिजे. हे केलं तर नक्कीच हे आपलं घडू शकतं. आणि हे घडलं तर तुमचं अंतःकरण जे आहे ते शुद्ध व्हायला लागतं. आणि अंतःकरण शुद्ध होणारा हे फारच महत्त्व आहे, कारण या अंतःकरणानेच आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत. म्हणून ते शुद्ध होण्यासाठी अशा प्रकारची भक्ती केली पाहिजे. तुकाराम महाराजांनी पण असं म्हणलं आहे त्यांच्या एका अभंगामध्ये की अशा प्रकारे तुमची अवस्था जेव्हा येते, तो अभंग आता माझ्याकडे नाही आहे म्हणून दाखवेन नेक्स्ट टाईम. खूप सुंदर अभंग आहे. नयनी नीर लोटे कंड असं काहीतरी आहे, तो विसरलो मी तो अभंग. खूप सुंदर आहे तो, अभंगाची चाल पण चांगली, तुम्हाला दाखवेन नेक्स्ट टाईम. तर सर्वच संतांनी म्हणलं आहे की ही अवस्था तुम्हाला यायला पाहिजे. तुमचा कंठ जो आहे तो दाटून आला पाहिजे, डोळ्यामध्ये तुमच्या अश्रू आले पाहिजे, शरीर पुलकित झालं पाहिजे. अशा प्रकारची अवस्था येणं हे जरुरी आहे. म्हणून जेव्हा केव्हा आपण उपासना करतो तेव्हा त्या ड्युरेशनमध्ये ही अवस्था माझी किती वेळा येते हे आपण ऑब्झर्व केलं पाहिजे. ही एकदा तरी यायला हरकत नाही का. जर 15 मिनटापेक्षा जास्त जर आपली उपासना असेल, मग ती लोकांतात असो किंवा एकांतात असो, तिच्यामध्ये ही अवस्था ॲटलिस्ट एकदा यायला हरकत नसावी किंवा एकदा यायला पाहिजे. जर येत नसेल तर मग माझी अजून एकाग्रता कमी पडते, हा त्याचा अर्थ झाला. लक्षात ठेवा, ही अवस्था यायला पाहिजे. आणि येत नसेल तर आपण काय केलं पाहिजे की नाही बाबा, मला अजून थोडंसं जास्त एकाग्रतेने करायला पाहिजे असं मनाशी म्हणलं पाहिजे. आणि मग जोरात प्रार्थना करायची की बाबा देवा, माझं हे असं काय होत नाही आहे, तेव्हा माझ्यावर कृपा करा, असं म्हणून तुम्ही हे करा. आणि हे नक्की असं घडू शकतं आणि घडतंच. अनेक लोकांचं घडतं, असं काही मोठी गोष्ट आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तर असं भगवंताने हे सांगितलं की हे असं तुम्ही सगळं करण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी आणखीन एक गोष्ट सांगितलीच आहे की चित्तातला मल किंवा चित्त शुद्ध होण्यासाठी हे तर उपासनेचा भाग आहेच आहे, अंतःकरण असं होऊन. आणखीन एक गोष्ट आहे, माझ्या कथा ऐका, माझ्या लीला ऐका, श्रवणाने सुद्धा चित्तातला मळ धुतला जातो. थोडं बरं वाटलं असेल नाही का, की त्या मानाने हे थोडं सोपं आहे की श्रवण करणं थोडंसं सोपं आहे, पण त्याच्यातसुद्धा महत्त्व असं आहे की मी किती मनपूर्वक ऐकतो यालाही महत्त्व आहे. नुसतं श्रवण करणं आणि मनपूर्वक श्रवण करणं यात फरक आहे.
जितकं तुम्ही मनपूर्वक श्रवण कराल, भक्तीने श्रवण कराल, तितकं तुमच्यावर जास्त इफेक्ट होईल. जसं भागवत कथा ऐकल्यावरती जे स्वर्गातून विमान आलं ते एकच आलं फक्त सुरुवातीला. कारण काय की सर्व बाकी लोकांनी जे आहे ते नुसतीच कथा ऐकली, म्हणून एकच विमान तेव्हा आलं. नंतर मग जेव्हा हे प्रश्न विचारलं की असं का झालं, तेव्हा त्यांनी सांगितलं सनकादिक ऋषींनी की अहो भक्तिभावाने एकानेच ऐकलं आणि म्हणून ते एकच आलं. मग परत जेव्हा कथा सांगितली गेली तेव्हा मात्र हे घडलं. म्हणून तुम्ही भक्तिभाव सगळ्या ठिकाणी पाहिजे. बघा हा अभंग मिळाला, ताईने काढून दिला. म्हणलं ना की तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे, खूप सुंदर अभंग आहे की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडघडी वाढू लागे. की संत चरण रज म्हणजे संताच्या चरणावर लागलेली धूळ, रजकण सुद्धा जर लागला तरी वासनेचं बीज जळून जातं. काय शक्ती आहे बघा, संत चरणाच्या रजामध्ये किती शक्ती आहे, म्हणजे चरणामध्ये किती पवित्रता आहे की वासनेचं बीज जळून जातं. मग रामनामी उपजे आवडी, मग रामनाम तर उपजून येणार, सुख घडोघडी वाढू लागे. पुढे काय होतं, कंठी प्रेम दाटे, नयनी नील लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. हेच जे भगवंताने म्हटलं होतं की कंठी प्रेम दाटे, कंठ भरून येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे. तसं जेव्हा आपल्यामध्ये प्रेमभावना भगवंताची विषय येते, एखादा अभंग म्हणताना येते, कधी कधी एखादं भजन म्हणताना येते, कधी कधी एखादी उपासना करताना येते, काकडा आरती म्हणताना कधी कधी होतं. जेव्हा हे होतं तेव्हा अर्थात कंठामध्ये जेव्हा प्रेम येतं तेव्हा नयनातून नक्कीच पाणी येतं. आणि ह्याला फार 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 महत्त्व आहे. ही अवस्था येणं हे खूप चांगलं लक्षण आहे. आणि त्यांनी तर म्हटलं की हृदयी प्रगटे रामरूप. एक प्रकारे भगवंत तुमच्या शरीरात अवतीर्ण होतो आहे, हा त्याचा दुसरा अर्थ झाला. की जेव्हा अशी भक्ती तुमची होते तेव्हा नक्कीच भगवंत तुमच्या शरीरामध्ये प्रगट होऊ शकतो किंवा होतो. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपस्थिते पूर्व पुण्ये. हा एक भाग आहे की महाराज म्हणतायत, तुकाराम महाराज, की तसं तर हे साधन सुलभ आहे आणि गोमटे म्हणजे चांगलं तर आहेच आहे, सोपं आहे, सुलभ आहे, सुंदर पण आहे, मजा तर येते. परंतु परी उपस्थिते पूर्व पुण्ये, पूर्व पुण्य थोडंसं लागतं ह्याच्यासाठी सुद्धा, नाही असं नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की पूर्ण सगळं पुण्यावर अवलंबून असं नाही. आम्ही पण थोडा प्रयत्न करू शकतो, पण थोडंसं पूर्व पुण्य असेल तर ह्या अनुभव लवकर येऊ शकतो. हा अनुभव प्रत्येकाला येतो, पण कमी अधिक प्रमाणात येतो. काही लोकांचे अश्रू पटकन येतात, काही लोकांचे नंतर येतात. थोडा इकडे तिकडे प्रत्येकाचा भाव येऊ शकतो. परंतु जे लोक थोडंसं घेऊन आले आहेत त्यांना हा लगेच अनुभव येऊ शकतो. किंबहुना ज्यांच्याकडे आहे, कॅरी फॉरवर्ड केले पुण्य, त्यांना हा ॲडव्हान्टेज फार लवकर मिळतो. आणि त्याला महत्त्व आहे असं भगवंतानी भागवतात पण सांगितलं. म्हणून हा अभंग जो आहे तो खूप सुंदर आहे. हा अभंग कधीतरी आपण ऐकूया, याची चाल पण सुंदर आहे. म्हणजे हा ह्याच्यामध्ये आहे तुमच्या कुठल्या रागामध्ये शेवट आपण म्हणतो तो, हां, अतिशय सुंदर अशी चाल आहे. आपण काहीतरी एक दिवस भजन सेवा जेव्हा असते त्यावेळेस हा आपण म्हणूया. भैरवीमध्ये, करेक्ट, भैरवीमध्ये हा अभंग आहे आणि अतिशय सुंदर अभंग आहे, अर्थपूर्ण. कधीतरी आपण म्हणूया श्रीराम. तर असं हे सगळं सुंदर त्यांनी सांगितलं आहे. अजूनही त्यांनी बरीच काही माहिती दिली, परंतु ती सगळी माहिती आता अर्थाला आपण पुढल्या भागामध्ये घेऊया. आता आजचा वेळ संपलेला आहे, तेव्हा आपण या ठिकाणीच स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ महाराज. जी काही सेवा घडली ती मी आपल्या चरणी अर्पण करतो. तिचा स्वीकार करावा. कळत न कळत चूक झाली असेल तर क्षमा करावी. आणि आमची ही सेवा सर्वांची आपण अशीच स्वीकार करावी आणि अशीच सेवा आमच्याकडून करून घ्यावी ही विनंती. श्री